Good morning, friends. Today in standard 10, subject mathematics part 2nd, subject topic number 6 trigonometry. In this today we discuss here practice set 6.2. In last video we are going to study question number 1, and today we are discuss here question number 2. I have already written this question number 2 on the blackboard. From the top of the lighthouse, Deepastambha, an observer looking at a ship, and observer म्हणजे निरीक्षक जो आहे तो, looking at a ship makes angle of depression of 60 degree. क्वेश्चन नीट वाचायचा आहे. अँगल ऑफ डिप्रेशन दिलाय मुलांना, लक्षात आलं? म्हणजे खाली अँगल येणार का वर येणार? खाली येणार. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस, त्या लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे, किती आहे? इज 90 मीटर. 90 मीटर. देन फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. आणि त्यानंतर तुम्हाला ते जहाज जे आहे त्या लाईट हाऊस पासून किती अंतरावर आहे हे काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, त्याच्यानुसार आपण डायग्राम काढून घ्यायचे आहे. ठीक आहे ना? आता सांगा, पहिल्यांदा आपल्याला काय ठरवावं लागेल? एक लाईट हाऊस. मग आता मला सांगा, लाईट हाऊस म्हणजे व्हर्टिकल लाईन असणार आहे ना? बेसिक सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे ना? परवा सांगितलेलं आपण बेसिक मध्ये काय सांगितलं आपण? पहिल्यांदा ही लाईट हाऊस जे आहे ते आपण इथे ठरवूया. सपोज दिस इज लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ. ह्या लाईट हाऊसला आपण नाव देऊया AB. ह्याची उंची किती आहे बघा? हाईट ऑफ द लाईट हाऊस 90 मीटर. देन पुढचा प्रश्न काय आहे? An observer looking at a ship makes an angle of depression of 60 degree. ऑब्झर्वर जो आहे तो 60 अंशाच्या कोनामध्ये शिप कडे बघतोय. म्हणजे तो नेमका ऑब्झर्वर कुठे असणार आहे सांगा मग? हा करेक्ट. हे समजायला पाहिजे तुम्हाला. लाईट हाऊसच्या टॉपला. म्हणजे नेमका तो कुठे असेल आता ह्या डायग्राम मध्ये लक्षात घ्या. ए या पॉइंटला. करेक्ट. म्हणजे ए ह्या पॉइंटला आता तो ऑब्झर्वर आहे आणि तो त्या शिपला, आता याचा अर्थ आहे ते शिप कुठेतरी इथं असणार आहे, होय ना? आणि तो इथं 60 अँगल मध्ये, 60 डिग्रीच्या अँगल मध्ये तो शिपला बघतोय. म्हणजे इथं अँगल ऑफ डिप्रेशन होणार आहे. अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे सांगा आता? 60 डिग्री आहे. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे असा काय अँगल? हा खाली येणार आहे. हा 60 डिग्रीचा अँगल आहे, 60 अंशाचा, होय ना? हा. आता याच्यामध्ये डिप्रेशन ऑफ 60 डिग्री इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. आता इथं आपण याला नाव देऊया C. ठीक आहे? मग C हे ठिकाण कशाचं असणार आहे सांगा? शिपचं. म्हणजे C हा पॉइंट कशाचा असणार आहे? शिप. From the top of the lighthouse, an observer looking at a ship makes an angle of depression 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from the lighthouse. आता याच्यामध्ये C हा पॉइंट जो आहे तो काय असणार आहे? शिपचं काय असणार आहे? प्लेस असणार आहे. आता आपण इथं काय करायचं आहे की A या ठिकाणी हा ऑब्झर्वर आहे. मग A या ठिकाणापासून एक काय करायची? हॉरिझॉन्टल लाईन काढायची. हॉरिझॉन्टल लाईन काढली आपण. मला सांगा, A ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, आपण इथे एक नाव देऊया AD. दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन. देन ह्या हॉरिझॉन्टल लाईन पासून A हा ऑब्झर्वर आहे आणि A हा ऑब्झर्वर काय करतोय? ह्या हॉरिझॉन्टल लाईन पासून तो खाली बघतोय. म्हणजे इथं त्याची लाईन ऑफ विजन किती येणार आहे? 60 डिग्री.
आता यानंतर तुम्हाला लक्षात येते का बघा, दिस इज अ DAC, हा अँगल 60 आहे. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि हे जे तळाची म्हणजे जिथं लाईट हाऊसचा बेस आहे, ही लाईन जी आहे, हे दोन्ही एकमेकांना काय आहेत सांगा? पॅरलल लाईन आहे. मग पॅरलल लाईन असेल तर हे AD and BC are two parallel lines. AC intersect with these two parallel lines. मग इथं जो अँगल तयार झालाय, मग इथं कुठला अँगल तयार होईल? 60 डिग्री. म्हणजे हा अँगल कुठला असेल, ह्याला काय म्हणायचं आपण? अल्टरनेट अँगल. करेक्ट. मग हे दोन पॅरलल लाईन आहेत. AC is a intersect with these two parallel lines. Then alternate angles alternate angle इथे दिसतात आणि ते alternate angles काय असणार आहेत? एकमेकांना काय असणार आहेत? एकरूप असतात. Therefore angle DAC is 60 degree and angle ACB is also 60 degree. आता याच्यामध्ये AB हे लाईट हाऊस आहे. मग याचा अर्थ ती व्हर्टिकल लाईन आहे आणि व्हर्टिकल लाईन ही नेहमी बेसला काय असणार आहे सांगा? परपेंडिक्युलर. Therefore the angle ABC is also 90 degree. याचा अर्थ इथे तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का? कुठला आहे राईट अँगल ट्रायंगल? ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला मोजायचं काय आहे सांगा? हे शिप आहे, हे ह्या लाईट हाऊस पासून किती अंतरावरती आहे. मग कसं मोजायचं आपण आता? याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल? BC चं माप काढावं लागेल, होय ना? हे BC चं अंतर काढावं लागेल. BC चं अंतर काढण्यासाठी आपल्याला माहित आहेत कुठल्या गोष्टी? आता बघा, हा अँगल माहित झाला, ही उंची माहित झाली. आता ही बाजू आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये डेफिनेशन शोधा. कुठल्या गोष्टीचा आपण इथं आयडेंटिटी वापरली की आपल्याला ही बाजू काढता येईल? साइन वापरायला येत नाही का? तर इथं आपल्याला हायपोटेन्यूज माहित नाही आहे, होय ना? कॉस पण वापरता येत नाही. मग काय वापरता येईल? टॅन वापरता येईल की येईल, कारण टॅन 60 ची व्हॅल्यू आपण घातली की ही व्हॅल्यू निघते, होय की नाही? आणि मग ह्या आयडेंटिटीचा वापर करून आपण काय करायचं आहे? उत्तर शोधायचं आहे. लक्षात येते? राईट अँगल ट्रायंगल कुठला तयार झाला? ABC. आता याच्यामध्ये मग आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा लिहायच्यात. लिहा. लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट, लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट द लाइट हाउस. AB रिप्रेझेंट द लाइट हाउस. Then C is the C हा पॉइंट जो आहे, पॉइंट C is position of the ship. Position of ship. Then AD, segment AD is the horizontal line. Horizontal line and angle DAC. Angle DAC is angle of depression. Angle of depression. Angle DAC is the angle of depression. Then given points काय काय लिहा. given काय काय दिलेले आहे? AB is equal to 90 meter. AB is equal to 90 meter. Angle DAC, angle DAC is equal to 60 degree.
अँगल DAC इज इक्वल टू 60 डिग्री. बरं. हा आता इथं बघा अँगल हा DAC इज इक्वल टू अँगल ACB. What is the reason? Are alternate angles. Are angle DAC and angle ACB are alternate angles. Therefore, angle DAC is equal to angle ACB is equal to 60 degree. Is equal to 60 degree. Hello? Then next, in a right angle triangle, ABC triangle, ABC is right angle triangle. Therefore, सांगा आता राईट ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आता इथं आपण काय करूया सांगा. आपल्याला लांबी काढायची आहे BC ची. मग काय करायचं इथं आपण tan 60 इज इक्वल टू सांगा tan 60 चं डेफिनेशन सांगा. tan 60 घेतला आपण याचा अर्थ काय सांगा. समोरील बाजू म्हणजे कोणती आता इथे समोरील बाजू AB अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड होय ना. हां मग अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड कोणती आहे AB अपॉन ऍडजसंट साइड BC. व्हॅल्यू घाला त्यात. When added value in this statement, AB is equal to 90 upon BC. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे. चार्ट पाठ करायला सांगितलंय मी. रूट tan 60 is equal to व्हॅल्यू दिली. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे √3. मग ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ऍड करूया. √3 इज इक्वल टू 90 मीटर अपॉन BC. ठीक आहे ना. आता ह्या BC ला आपल्याला इकडे आणायचं आहे. हा √3 इकडे जाईल. काय होईल सांगा. BC इज इक्वल टू 90 अपॉन √3 होय ना. हा मग आता √3 ची व्हॅल्यू घाला. √3 आता बेसला आहे. आपल्याला हे √3 आता घालवायचं आहे. आता √3 ला तर आपल्याला याला भागता येत नाहीये. मग आपण याचं काय करायचं रॅशनलायझेशन करायचं. कसं करायचं मग. देअरफॉर BC इज इक्वल टू लक्षात घ्या √3 इंटू √3 केलं तर काय होणार आहे 3 येणार. मग √3 ना आपण बेसला गुणतोय म्हटलं त्याच √3 ना आपण काय करायचंय न्यूमरेटरला आपण काय करायचंय गुणायचंय. कळलं की नाही. हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर म्हणजे काय होईल बघा 90 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. लक्षात येते का. आपण ह्या √3 ना न्यूमरेटरला पण गुणायचं आणि डिनॉमिनेटरला पण गुणायचं. असं का करायचं आपण आपल्याला हा रूट काढून टाकायचा. मग काय होईल सांगा √3 इंटू √3 काय होणार आहे 3 येणार आहे. म्हणजे काय पुढे आन्सर येईल सांगा. is equal to BC is equal to 90 into √3 upon √3 into √3 काय होईल फक्त 3 येणार. त्याचं रूट चिन्ह काय होईल निघून जाईल. हे बघा हे रूट चिन्हाचं निघून जाईल होय ना. आणि मग काय होईल सांगा 3 1 3 3 3 9 3 0 0 म्हणजे याचा अर्थ BC is equal to 30 into √3 हे आन्सर येईल मीटर.
पुढे काय येणार आहे मीटर. म्हणजे याचा अर्थ इथं बी सी ची व्हॅल्यू किती आली 30 इन रूट 3 मीटर. Therefore the ship आता रूट 3 ची व्हॅल्यू तिथं सॉरी रूट 3 ची व्हॅल्यू तिथं आपण घालूया. रूट 3 ची व्हॅल्यू आता इथे दिलेली आहे किती सांगा BC is equal to 30 into रूट 3 ची व्हॅल्यू किती आहे 1.73 करा हा गुणाकार किती आन्सर येईल बघा 30 into रूट 3 1.30 into 1.73 is equal to काय होईल सांगा BC is equal to 51 point किती 9 मीटर. म्हणजेच ही व्हॅल्यू किती येणार आहे इथं 51.9 मीटर. Then next question number 4. Question number 4 is two poles of heights 18 meter and 7 meter are erected on a ground. मुलांनो लक्ष द्या नीट या प्रश्नांचा पहिल्यांदा अर्थ लिहून लक्षात घ्या. इथं वर्ड प्रॉब्लेम जर दिले असतील तर ते वर्ड प्रॉब्लेम पहिला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा टू पोल्स आहेत म्हणजे दोन खांब आहेत. ते दोन खांब काय आहेत वेगवेगळ्या उंचीचे आहेत. एका खांबाची उंची आहे 18 मीटर आणि दुसरा आहे 7 मीटर. द लेंथ ऑफ द वायर फास्टनड द लेंथ ऑफ द वायर म्हणजे त्या दोन्ही खांबांवरती काय करायचे वायर वरून काय करायचे घालायचे म्हणजे वरून काय करायचे त्याला जोडायचे आहे. फास्टनड ॲट देअर टॉप्स टॉप्स म्हणजे त्याच्या वरती काय करायचं आहे एक वायर काय करायचे घालायचे आहे. इन 22 मीटर्स त्या वायरची लांबी पण सांगितली त्याने किती 22 मीटर लांबीची ती वायर आहे. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टल पासून म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन पासून त्या वायरची लांबी किती असेल म्हणजे तिथं काय करायचं फाइंड द म्हणजे तो अँगल कितीचा तिथं बनलेला असेल हे आपल्याला शोधायचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या इथं दोन काय केलेले आहेत पोल्स दिलेले आहेत. ठीक आहे मग आपण इथं आकृती पहिल्यांदा काढून घ्यायची. दोन पोल आहेत त्या दोन पोलची लांबी वेगवेगळी आहे. आता आपण बघूया हे दोन पोल्स आहेत. हा एक पोल आहे आणखी हा एक पोल. आता ह्या पोलची लांबी आहे समजा AB is first pole the length is 7 meter and second one is CD the length of this pole is 18 meter. हे दोन पोल आहेत. ह्या दोन पोल मध्ये सांगितलंय AC. आता बघा AB हा एक पोल आहे याचा टॉप आहे A आणि CD हा दुसरा पोल आहे याचा टॉप आहे C. आता याच्यावरती जी वायर आपल्याला घालायची आहे ती वायरची लांबी दिलेली आहे. किती दिलेली आहे 22 मीटर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे दोन्ही पोल म्हणजे वरचे जे त्याचे टोक आहेत टॉप्स ते जोडावे लागतील आणि ती लांबी आहे वायरची 22 मीटर. किती आहे ती 22 मीटर. आता त्यानंतर इथं आपल्याला काय सांगितलंय बघा ऑब्झर्वर जो असणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का बघा ऑब्झर्वर कुठं असेल आता तुम्हाला लक्षात आलं का बघा मेड बाय द वायर फास्टन ॲट देअर टॉप्स इन 22 मीटर फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आता याच्यासाठी इथं आपल्याला लाईन काढावी लागणार आहे. इथं हॉरिझॉन्टल लाईन ऑब्झर्वर इथं असणार आहे मुलांनो आणि तो ह्या टॉपला बघणार आहे आणि तिथं अँगल कितीचा आहे तो काढायचा आहे आपल्याला
जो अँगल असणार आहे तो काय करायचा आहे, काढायचा आहे. म्हणजे आपल्याला जो अँगल काढायचा आहे तो आपण इथं काय करणार आहे, थीटा मांडणार आहे. ठीक आहे. हा, आता आपल्याला इथं जी एक हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे याचं आपण लांबी घ्यायची आहे ई. म्हणजे इथं आपण पॉइंट घ्यायचा आहे ई. आता दिलेल्या गोष्टी परत एकदा लिहून घेतला काय बघा. ए बी 7 मीटर आहे, सी डी 18 मीटर आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का बघा, हे दोन्ही पोल एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे पॅरलल आहेत. याचा अर्थ ए बी हा या सी डी ला पॅरलल आहे. याचा अर्थ ए बी ची जेवढी लेंथ आहे तेवढीच काय असणार आहे रे, ईडी ची पण असणार आहे. मग ईडी किती असणार सांगा, हा 7 आहे तर हा किती असणार आहे, 7. मग आता मला सांगा, हा 7 असेल, हा सी बिंदू इथे आहे तर सी डी किती असेल, सॉरी सी ई किती असेल, हा 18 मायनस 7. 18 मायनस 7 केल्यावर किती येणार, 11. मग 11 मी कुठे लिहिणार, इथं किती लिहिणार, 11. माझी आकृती तर जागा कमी असल्यामुळे आकृती तुम्हाला छोटी दिसते इथं, पण ही लेंथ किती असणार आहे, 11. कुठली, सीई 11 असणार आहे आणि ई डी काय असणार आहे, 7. हा, मला सांगा हे दोन्ही खांब ह्या बेसला काय असेल रे, व्हर्टिकल असतील ना, होय की नाही. मग व्हर्टिकल आहे याचा अर्थ काय, ते परपेंडिक्युलर असणार काही नाही, असणार. म्हणजे इथं पण हा परपेंडिक्युलर असेल, इथं पण हा काय असेल, परपेंडिक्युलर. म्हणजे काय असेल सांगा, 90 डिग्री असते. आता पुन्हा लेट सेगमेंट AB and segment CD, yeah, segment AB and segment CD are two poles. AB and CD are two poles. Then AC represent the wire. Segment AC represent the wire. Segment AC ही wire आहे. Then segment AE is the horizontal. ही horizontal line आहे. Segment AE is horizontal line. AE is horizontal line. Then AB is equal to, given मध्ये आता बघा काय काय दिलेले आहे. AB is equal to 7 मीटर, CD is equal to 18 मीटर. AC is equal to 22 मीटर, करेक्ट. चला, हाँ. आता अँगल CAE म्हणजे A हा ऑब्झर्वर असणार आहे, तो अँगल C कडे बघत असताना इथं थीटा हा अँगल होणार आहे, तो आपल्याला अँगल मोजायचा आहे. लिहा. लेट अँगल CAE, angle CAE is equal to theta. In this figure, quadrilateral ABDE, तुम्हाला लक्षात आलं का बघा, हा quadrilateral ABDE हा तुम्हाला कसा दिसतोय, हे 7 मीटर आहे, हे 7 मीटर आहे, म्हणजे समोरासमोरील बाजू काय तिथं एकरूप. आपण ही लांबी काढली तर तुम्हाला ही पण लांबी कळेल, होय की नाही. हा, मग आता तुम्ही विचार करा, ह्याच्यामध्ये ह्या ट्रायंगल मध्ये हे 22 आहे, हे 11 आहे, मग इथं हा हॉरिझॉन्टल लाईन आहे, इथे परपेंडिक्युलर असणार आहे. मग आता याच्यावरून आपल्याला काय करता येईल, सीईचं लांबी तर मी आता काढले, पण फक्त ते आपण रिप्रेझेंट करूया. लिहा. quadrilateral ABDE, quadrilateral ABDE
quadrilateral ABDE is a rectangle. हा rectangle आहे. Is a rectangle. Therefore AB is equal to DE is equal to 7 meter. 7 meter. का? कारण तुम्ही लिहायचं कंसात opposite sides of a rectangle, opposite sides of a rectangle are congruent. Are congruent. हाँ, आता ही लांबी काढा. CD is equal to, therefore CD is equal to CD मोठी लांबी बघा इकडं. ह्याच्यामध्ये इथं काय CE आणि D हे तिन्ही पॉइंट काय एक रेषीय आहेत, एका रेषेवर आहेत, म्हणजेच काय these are linear points and therefore CD is equal to CE plus ED. मग झाला यात व्हॅल्यू. CD किती आहे सांगा. Add these values. 18 meter is equal to CE आपल्याला काढायचं आहे. आपल्याला हे CE आपल्याला काढायचं आहे. is plus ED किती आहे आता 7 meter. ह्याच्यावरून therefore CE is equal to 18 minus 7 is equal to 11 meter. म्हणजे CE ची व्हॅल्यू किती आली 11 मीटर. 11 मीटर. हाँ, आता तुम्हाला इथे लक्षात आलं का बघा. फिगर कडे जरा नीट बघा. ही 11 मीटर आली CE. AC 22 मीटर आहे. याचा अर्थ हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय ना. हा लिहा. इन राईट अँगल ट्रायंगल AEC is right angle triangle. Right angle triangle. AEC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. नीट लक्ष द्या मुलांना. ह्यात काय काय दिलेल्या गोष्टी आहेत बघा. CE ची लांबी दिलेली आहे 11 मीटर. AC ची लांबी दिली आहे. AC हा हायपोटेन्यूज होईल आता, होय ना. मग आपल्याला हा अँगल काढायचा आहे. मग आपण हा अँगल मोजायचा आहे. मग याची हायपोटेन्यूज दिली आहे आणि ह्या अँगलची ही समोरची बाजू आहे, अपोजिट साइड आहे. याचा अर्थ मग कुठला आपल्याला आयडेंटिटी वापरली की त्या थीटाची लांबी निघेल, थीटाचा व्हॅल्यू निघेल. हा, हे बघा sin थीटा म्हणजे काय सांगा. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड कुठले सांगा आता सांगा पटपट. sin थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड काय आहे CE अपॉन हायपोटेन्यूज काय आहे AC. व्हॅल्यू घाला. sin थीटा इज इक्वल टू CE किती आहे 11 अपॉन 22. भाग घालवा. 1/2. 11 × 11 = 22. 1/2 sin थीटा. sin थीटा कुठल्या sin ची व्हॅल्यू मुलांनो 1/2 आहे. sin 30 करेक्ट. बघा चार्ट मध्ये बघा, होय ना. therefore we know that sin 30 is equal to 1/2. therefore theta is equal to 30. याचा अर्थ 30 अंशाचं उत्तर आहे. म्हणजे हा कोन कितीचा असणार आहे 30 डिग्री. therefore the angle made by the wire with the horizontal
30 डिग्री